नाही, जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीतली फक्त चर्चा आहे। वरिष्ठ पातळीवर व तसंच सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलेलं नाही। जर आम्हाला कळालं, जर काय होत असेल तर नक्कीच मीडियासमोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू। पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत, ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहीत नाही, तर मी कदाचित म्हणेल या बाबतीतलं मला काही समजत नाही। सुप्रियाताई 5 तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत। देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशामध्ये तिथं गेलेले आहेत। त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटतं। त्यामुळे सुप्रियाताई येऊच तर आणि त्यांची भूमिका काय हे समजूच तर आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत। एकतर या बाबतीतली चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही, त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही। सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही। आता बघा ना, पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नसतं। पवार साहेब जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेतात तो अनेक लोकांसाठी चमत्कारिक असतो, नाहीतर डोक्याच्या विचाराच्या बाहेरचा असतो। पवार साहेबांनी त्यावेळेस ते स्टेटमेंट केलं, त्यानंतर बरीच त्या बाबतीतली चर्चा झाली। जबाबदारी पुढच्या पिढीवर म्हणजे सुप्रियाताईंवर त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सुप्रियाताई काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। पण पवार साहेबांची स्टाईल जर आपण बघितली, राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय ते जर बोललेत नाही तर त्या बद्दल एखादं वक्तव्य केलं असेल तर होत असताना वेगळंच काहीतरी होत असतं। त्यामुळे येत्या काळामध्ये या बाबतीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। पण पवार साहेबांना महाराष्ट्राच्या हिताचा, लोकांच्या हिताचा आज कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्यांच्या बाजूने उत्तर मात्र आणि भूमिका हे म्हणजे लोकांच्या बाजूची भूमिका पवारसाहेब घेताना आपण सगळेजण नेहमी बघतो। मग असं म्हणावं लागेल 4 आमदार सोडून बाकीचे आमदार हे आदरणीय पवार साहेबांवर भक्कमपणे आहेत आणि कुठेही भूमिका घेत असताना आकडा लागतो। आणि तुम्ही समजून घ्या की या अख्ख्या वातावरणामध्ये जे काय पूर्वी तिथं झालं त्यामुळे परत एकदा कुठला मोठा पक्ष नाहीतर या सत्तेत असणारा छोटा पक्ष अजून कोणाला तरी फोडण्याचा नाहीतर आमदार चोरण्याचा प्रयत्न करेल असं मला तरी वाटत नाही।